आपल्याला थोडंसं खरचटलं किंवा एखाद्या जुन्या पत्र्याने कापलं की डोक्यात एकच गोष्ट येते नाही का, टीटीचं इंजेक्शन. पण थांबा, प्रत्येक वेळी खरंच याची गरज असते का, खास करून जेव्हा लोखंड लागतं? चला तर मग आज याच प्रश्नाच्या मुळाशी जाऊया आणि यामागचं खरं काय आहे ते बघूया. ओके, तर सरळ मुद्द्यावर येऊया. आपल्या सगळ्यांच्या मनात एक गोष्ट पक्की बसलेली आहे की धनुर्वात म्हणजे गंजलेलं लोखंड. पण खरंच असं आहे का? याचं उत्तर ऐकून कदाचित धक्का बसेल. तर मग उलगडूया हा सर्वात मोठा गैरसमज. गंजलेलं लोखंड खरंच कारण आहे का? आपल्याला काय वाटतं की तो जो गंज आहे ना, तोच सगळ्यात मोठा विलन आहे. पण गोष्ट तशी नाहीये. खरा गुन्हेगार गंज नाहीच मुळी. तर मग कोण आहे? तो आहे एक छोटासा जंतू, जो गंजामध्ये नाही तर आपल्या आजूबाजूच्या मातीत आणि धुळीत लपलेला असतो. हो, मातीत आणि धुळीत. चला मग भेटूया या अदृश्य शत्रूला आणि जाणून घेऊया धनुर्वाताचं खरं मूळ काय आहे. या जीवाणूचं एक नाव आहे, क्लॉस्ट्रिडियम टिटॅनी. हाच तो सूक्ष्मजीव आहे जो धनुर्वातासाठी जबाबदार आहे. आणि हा राहतो कुठे माहितीये? आपल्याच आजूबाजूला, मातीत, धुळीत. इतकंच काय तर प्राण्यांच्या विष्ठेमध्ये सुद्धा. एक मिनिट, मग सगळेजण गंजलेल्या लोखंडालाच का दोष देतात, बरोबर ना? याचं कारण अगदी सोपं आहे. बघा, जुन्या गंजलेल्या वस्तू कुठे पडलेल्या असतात? बहुतेक करून बाहेर. मग त्यांच्यावर काय जमतं? माती आणि धूळ. आणि याच मातीत असतात ते जंतू. म्हणजे जंतू गंजामुळे नाही तर त्या वस्तूला चिकटलेल्या धुळीतून जखमेत जातात. याचा सरळ अर्थ काय? कोणतीही जखम जर ती अस्वच्छ असेल तर ती धोकादायक ठरू शकते. ओके, तर गंजलेल्या लोखंडाचा किस्सा तर कळला. पण टीटी इंजेक्शनबद्दल असे अजूनही काही गैरसमज आहेत. चला, ते सुद्धा दूर करूया. हा तर सगळ्यात कॉमन गैरसमज आहे. अनेकांना वाटतं, अरे घरातल्या चाकूने कापलंय किंवा काच लागली, काय होतंय? पण थांबा, ती वस्तू जरी अस्वच्छ असेल किंवा जखम झाल्यावर त्यावर माती लागली तर धोका सेमच आहे. कारण जंतूंना काय ते कुठेही असू शकतात. आणि आता बघूया याच्या एकदम उलट गैरसमज. काही लोकांना वाटतं की साधं खरचटलं तरी पळत जाऊन टीटी घ्यायचं. पण नाही, तसंही नाहीये. इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे तुमची वॅक्सिनेशन हिस्ट्री. म्हणजे तुमचं लसीकरण झालेलं आहे की नाही. चला, गैरसमज तर दूर झाले. मग आता योग्य उपाय काय? स्वतःला सुरक्षित ठेवायचं तरी कसं? हे बघा, ही एक सिंपल 3 स्टेप योजना आहे. पहिली स्टेप, लहानपणीचं लसीकरण, जे मुलांना डीपीटी व्हॅक्सिनमधून मिळतं. दुसरी स्टेप, मोठ्या माणसांसाठी बूस्टर डोस. हे खूप महत्त्वाचं आहे. आणि तिसरी स्टेप, जर जखम खोल किंवा खूप अस्वच्छ असेल तर स्वतःचं काही ठरवू नका. डॉक्टरांना विचारा की इंजेक्शनची गरज आहे की नाही. आणि हा आकडा नीट लक्षात ठेवा. 10 वर्ष. प्रौढ व्यक्तीने घेतलेला एक बूस्टर डोस पूर्ण 10 वर्षांसाठी संरक्षण देतो. म्हणजे जर तुमचं लसीकरण वेळेवर झालेलं असेल तर प्रत्येक छोट्या जखमेसाठी घाबरण्याची अजिबात गरज नाही. पण आपण हे सगळं इतक्या गांभीर्याने का बोलतोय? कारण हा आजार जर झाला तर त्याचे परिणाम खूप खूप गंभीर असतात. चला बघूया त्याची लक्षणं. म्हणजे प्रतिबंधाचं महत्त्व आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल. हे वाक्य बघा, धनुर्वातावर उपचार करणं अत्यंत कठीण आहे. म्हणूनच प्रतिबंध हाच सर्वोत्तम आणि एकमेव मार्ग आहे. याचं कारण असं की एकदा हा आजार झाला की त्यावर उपचार करणं खूपच अवघड होऊन बसतं. म्हणून त्याला टाळणंच शहाणपणाचं आहे. या आजाराची लक्षणं खरंच खूप भयानक आहेत. यात जबडा असा काही लॉक होतो की तो उघडता येत नाही. यालाच लॉक जॉ म्हणतात. शरीराचे स्नायू इतके ताणले जातात की पाठीला धनुष्यासारखा बाक येतो. आणि सगळ्यात वाईट म्हणजे श्वास घ्यायलाही त्रास होऊ लागतो. कल्पना करून बघा किती गंभीर परिस्थिती असेल ही. तर आजच्या या सगळ्या चर्चेचं सार काय? एका वाक्यात सांगायचं तर लक्षात ठेवा, गंज नाही, धूळ. धनुर्वाताला गंज जबाबदार नाहीये तर जखमेत जाणारी माती आणि धूळ जबाबदार आहे. फक्त एवढी एक गोष्ट जरी लक्षात राहिली ना तरी पुरेसं आहे. आणि आता जाता जाता फक्त एकच प्रश्न. विचार करा, एका छोट्याशा इंजेक्शनमुळे आपण इतक्या मोठ्या आणि जीवघेण्या आजारापासून वाचू शकतो. मग अशा एका लहानशा गोष्टीसाठी इतका मोठा धोका पत्करणं हे खरंच योग्य आहे का?